कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात अंशकालीन स्त्री परिचर कामगार संघटनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला होता। कॉम्रेड दिलीप पवार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। मेळाव्यात स्त्री परिचरांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना आयटकचे राज्य सहसचिव कॉम्रेड दिलीप उठाणे यांनी स्त्री परिचरांना मिळणाऱ्या 3,000च्या मानधनात कुटुंबाचा खर्च चालवता येतो काय हे मंत्र्यांनी स्पष्ट करावं असं आवाहन केलं। त्यांनी परिचर कामगारांच्या मानधन वाढीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। या मेळाव्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व परिचरांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या शिफारशीनुसार किमान 10,000 किंवा किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा। अंशकालीन स्त्री परिचर हे पदनाम बदलून ते आरोग्य परिचर असं करावं आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड रघुनाथ कांबळे, बाबा यादव, सुशीला यादव, कॉम्रेड निलेश दातखेळे, प्रवीण मसूद, शंकर पाटील, शाहीर सदाशिव निकम, भगवान पाटील, शुभांगी पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे आदी उपस्थित होते।